दुबई म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? उंच उंच स्काय स्क्रेपर्स, स्वच्छ सुंदर बीचेस, अल्ट्रा लक्झरी लाईफस्टाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमाईवर कुठलाही टॅक्स नाही. पण दुबईची आणखी एक इमेज ग्लोबल पातळीवरती आहे. ती म्हणजे जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक. मागच्या 50 वर्षांपासून मिडल ईस्टचा रिजन हा कायमच अस्थिर राहिला आहे. इराण इराक युद्ध असो, इस्रायल हमास संघर्ष असो किंवा अरब स्प्रिंग, या रिजन मध्ये सातत्यानं कुठला ना कुठला संघर्ष सुरू असतो. पण या सगळ्यामध्ये दुबई हे शहर नेहमी शांत आणि सुरक्षित राहिलंय. मिडल ईस्ट मध्ये कितीही युद्ध सुरू असले तरी त्याची झळ कधीच दुबईला बसली नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना इराणनं थेट दुबईवरती हल्ले केले. जगातली सर्वात उंच इमारत असलेली बुर्ज खलिफा, जगप्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेल तसंच दुबईच्या एअरपोर्टलाही टार्गेट करण्यात आलं. या सगळ्यामुळे दुबईच्या शांत आणि सुरक्षित इमेजला मोठा धक्का बसलाय. खरं तर याच इमेजवरती दुबईचं सर्व अस्तित्व अवलंबून आहे. मात्र आता या युद्धामुळे दुबईचं भविष्य धोक्यात आलंय का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पण एकेकाळी छोटंसं खेडगाव असलेलं दुबई आज जागतिक व्यापाराचं केंद्र कसं बनलं? मिडल ईस्टच्या अशांत परिसरात दुबईनं आपली सुरक्षित इमेज कशी बनवली? या युद्धामुळे दुबईच्या या इमेजला धक्का कसा बसलाय? आता इथून पुढे दुबई किती सेफ राहिलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दुबई आज या शहराची ओळख ग्लोबल फायनान्शियल सेंटर अशी असली तरी 18व्या शतकापर्यंत हे एक छोटं खेडगाव होतं. मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय होता. याशिवाय इथून मोत्यांचा व्यापारही केला जायचा. त्याकाळी दुबईची लोकसंख्या जेमतेम 1000 सुद्धा नव्हती. इथे राहणाऱ्यांपैकी बहुतेक मासेमार आणि मोती शोधणारे होते. ते दररोज सकाळी लाकडी होड्या घेऊन समुद्रात उतरायचे, श्वास रोखून पाण्यात खोलवर जायचे आणि मोती, शंख, शिंपली शोधायचे. भारत, पर्शिया आणि पूर्व आफ्रिकेतले व्यापारी मोत्यांच्या खरेदीसाठी अधूनमधून या गावाला भेट द्यायचे. त्याकाळी दुबईकडे पैसा नव्हता, पण मोत्याच्या व्यापारामुळे हे शहर जिवंत होतं. यात बदल घडायला लागला तो 1833 पासून. त्या वर्षी मक्तूम बिन बुट्टी अल मक्तूम नावाचा एक आदिवासी नेता त्याच्या जमातीच्या 800 लोकांना घेऊन दुबईमध्ये स्थायिक झाला. तो आणि त्याचं कुटुंब या गावाचं शासक बनलं. तेव्हापासून आजपर्यंत हेच कुटुंब दुबई शहरावरती राज्य करतंय. मक्तूम याने एक गोष्ट ओळखली होती, ती म्हणजे व्यापारामुळे पैसा येतो. त्यामुळे त्यानं व्यापाराला चालना देण्यासाठी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यानं दुबई व्यापारासाठी करमुक्त करण्याची घोषणा केली. त्या काळी आसपासच्या बंदरावरती व्यापाऱ्यांवर जास्तीचा कर लादला जात होता. पण दुबई हे बंदर अचानक करमुक्त बनलं. त्यामुळे पर्शियन आणि भारतीय व्यापाऱ्यांनी हळूहळू दुबईमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली. आता दुबईच्या खाडीवरती लहान लहान गोदामं दिसायला लागली होती. बाजारपेठेचा विस्तार होत होता. दुबईच्या बंदरावरती बोटी यायला लागल्या. मासेमारी प्रमुख व्यवसाय असलेल्या गावांचं रूपांतर व्यापारी बंदरात झालं होतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण 1930च्या दशकात दुबईवरती मोठं संकट आलं. पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या जागतिक मंदीमुळे मोत्यांचा उद्योग कोसळला. याचा परिणाम दुबईतून होणाऱ्या मोत्यांच्या व्यापारावरही झाला. मंदीमुळे मोत्यांचा व्यापार थांबला आणि दुबईची बाजारपेठही ठप्प पडली. दुबई शहराचं भविष्य आता धोक्यात आहे असं वाटत होतं. पण त्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे फक्त दुबईच नाही तर अख्खा मिडल ईस्ट रिजनचा इतिहास बदलून गेला. ही घटना म्हणजे मिडल ईस्ट मध्ये लागलेला तेलाचा शोध. 1966 साली दुबईच्या परिसरात तेल सापडलं. ही घटना अर्थातच दुबईचं भाग्य बदलणारी ठरली. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष दुबईमध्ये जास्त तेल सापडलं नाही. दुबईच्या शेजारी असलेल्या अबुधाबीमध्ये तेलाचा प्रचंड साठा सापडला. शेजाऱ्यांच्या तुलनेत दुबईमध्ये फारसं तेल मिळालंच नाही. त्यावेळीचे दुबईचे शासक रशीद बिन सईद अल मक्तूम यांच्या ही गोष्ट लक्षात आली. दुबईमध्ये फक्त तेलाच्या माध्यमातून पैसा येऊ शकणार नाही हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी फक्त तेलावर अवलंबून न राहता इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांनी दुबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सुरुवात केली. दुबई सुरुवातीपासूनच नैसर्गिक बंदर होतं. आता या शहराला मिडल ईस्ट मधलं ट्रेडिंग हब बनवण्याचा निर्धार रशीद यांनी घेतला. यासाठी त्यांनी शहरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यास सुरुवात केली. रशीद यांनी दुबईच्या खाडीचा विस्तार केला जेणेकरून मोठमोठी जहाजं आत येऊ शकतील. त्यांनी 1972 मध्ये
पोर्ट रशीद नावाचं भव्य बंदर उभारलं, ज्यामुळे मोठ्या कंटेनर शिप्सना दुबईचा ऍक्सेस मिळाला. यानंतर त्यांनी जेबेल अली हे त्यापेक्षा भव्य आणि मोठं बंदर उभं केलं. त्याचं उद्घाटन 1979 साली झालं. त्यावेळी अनेकांचं म्हणणं होतं की दुबईला एवढ्या मोठ्या बंदराची आवश्यकता नाही, पण रशीद हे दूरचा विचार करत होते. दुबईची क्षमता काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. या बंदराच्या शेजारीच त्यांनी जेबेल अली फ्री झोनची स्थापना केली, असा परिसर जिथे परदेशी कंपन्यांवरती 0% कॉर्पोरेट टॅक्स आहे, त्यांना 100% फॉरेन ओनरशिप ठेवण्याची परवानगी आहे, तसंच त्यांच्यावरती कोणतंही आयात शुल्क लावलं जात नाही. रशीद यांचा हा निर्णय क्रांतिकारी ठरला. या सुविधांमुळे जगभरातले व्यापारी दुबईकडे आकर्षित झाले. पुढच्या काही वर्षात युरोप, अमेरिका आणि आशियातल्या अनेक कंपन्यांनी दुबईमध्ये आपले ऑफिसेस उघडले. दुबई हे शहर हळूहळू जागतिक लॉजिस्टिक्स हब बनत गेलं. 1990च्या दशकात दुबईचं नेतृत्व मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्याकडे गेलं. त्यांचे दुबईसाठी आणखी मोठे प्लॅन्स होते. त्यांना दुबईला मिडल ईस्टचं सिंगापूर बनवायचं होतं. याच काळात दुबईमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सची सुरुवात झाली. ही एअरलाईन दुबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी गेम चेंजर ठरली. या एअरलाईनचा विस्तार जगातल्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये झाला. इथून युरोप, आशिया आणि आफ्रिकेमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली. जगातल्या सर्व मोठ्या फ्लाईट्स दुबईमध्ये थांबायला लागल्या. लवकरच दुबई हे जगातलं सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक बनलं. आज या विमानतळावरून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात. या माध्यमातून हजारो पर्यटक दुबईला येतात. 1970च्या दशकापर्यंत लेबनॉन मधलं बेरूत हे शहर मिडल ईस्ट रिजनची आर्थिक राजधानी होतं. मात्र तिथल्या गृहयुद्धामुळे या शहराची ही इमेज नष्ट झाली. नंतर बहरीन हा देश बेरूतची जागा घ्यायला पुढे आला. मात्र दुबईनं सगळ्यांना मागे टाकत हा किताब पटकावला. खरं तर दुबईची अर्थव्यवस्था फक्त तेलावरती अवलंबून नाही, हेच या शहराचं सर्वात मोठं यश आहे. दुबईच्या GDP मध्ये तेलाचा वाटा 2%पेक्षाही कमी आहे. व्यापार, पर्यटन, हाय एंड रिअल इस्टेट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यावरती दुबईची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दुसरीकडे अबुधाबीमध्ये UAEच्या एकूण तेलापैकी 90% तेलाचा साठा आहे. त्यामुळे ते शहर आजही तेलावरतीच अवलंबून आहे. दुबईचं वेगळेपण आहे ते हेच. 2004 मध्ये दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरची स्थापना झाली. यानंतर जगभरातल्या कंपन्या मोठ्या संख्येने दुबईकडे आकर्षित झाल्या. 2025च्या शेवटी DIFC मध्ये 290 पेक्षा जास्त बँका, 500 पेक्षा जास्त वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या, 100 पेक्षा जास्त हेज फंड्स आणि जवळपास 1200 अन्य संस्था होत्या. मिडल ईस्ट मधल्या सततच्या अस्थिरतेचा दुबईला एक प्रकारे फायदा झाला. सिव्हिल वॉरमुळे लेबनॉन, सीरिया, इराक या देशांमधले विस्थापित दुबईत यायला लागले. अरब स्प्रिंग नंतर अनेक श्रीमंत कुटुंब दुबईत स्थायिक झाली. 1980 साली UAEची लोकसंख्या 1 मिलियनच्या आसपास होती. 2024 पर्यंत ती 11 मिलियन पर्यंत गेली. यापैकी जवळपास 90% नागरिक परदेशी आहेत. इतके वर्ष दुबई मिडल ईस्ट मधल्या सगळ्या संघर्षापासून दूर होती. पण आता इराण अमेरिका युद्धात पहिल्यांदाच दुबईवरती हल्ला झाला. त्यानंतर आता दुबईचं भविष्य काय असे प्रश्न विचारले जात आहेत. खरं तर दुबईची सर्वात मोठी ताकद म्हणजे या शहराची इतर जगासोबत असलेली कनेक्टिव्हिटी. दक्षिण आशियातून युरोप आणि अमेरिकेत येणं जाणं करणाऱ्या बहुतेक फ्लाईट्स दुबईतच थांबतात. मात्र इराणच्या हल्ल्यामध्ये दुबई एअरपोर्ट जवळ मिसाईल पडलं, ज्यामुळे हे एअरपोर्ट काही काळ बंद होतं. मिसाईल हल्ल्याच्या भीतीमुळे UAEची एअर स्पेस काही काळ बंद ठेवण्यात आली होती. एवढंच नाही तर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या काही जहाजांवरती हल्ला केल्यानंतर शिपिंग कंपन्या सुद्धा आता त्यांची जहाजं या दिशेनं पाठवण्याबाबत विचार करतायत. जर युद्ध आणखी लांबलं तर या भागातल्या कनेक्टिव्हिटीवरती याचा सर्वात मोठा परिणाम होईल. या कनेक्टिव्हिटीवरती दुबईची सगळी इकोसिस्टीम अवलंबून आहे. त्यामुळे याचे परिणाम साहजिकच दुबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहेत. याशिवाय इराणच्या अनेक मिसाईल्स दुबईच्या रहिवाशी भागांमध्ये पडल्यात. याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झालेत. यामुळे दुबईच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उभे राहिले आहेत. सुरक्षितता हाच दुबई मॉडेलचा मेन सेलिंग पॉइंट आहे. मात्र आता तेच धोक्यात आलेलं आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार UAEतल्या एका इन्व्हेस्टमेंट फर्मनं सांगितलंय की त्यांच्या कंपनीनं ले ऑफची तयारी सुरू केली आहे. सोबतच फंड गोळा करणंही थांबवलं आहे. एक खासगी बँकरच्या म्हणण्यानुसार UAEमध्ये आता आंतरराष्ट्रीय खासगी बँका त्यांचा विस्तार करण्याबाबत पुन्हा विचार करू शकतात. पण असं असलं तरी आता दुबईतून कंपन्या बाहेर जायला लागल्यात अशी परिस्थिती नाही.
चिंता नक्कीच वाढली आहे, पण दुबई पूर्णपणे संकटात सापडलेली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे दुबई समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जर आपण इतिहास पाहिला तर UAE सारखे देश कोविड तसंच दुसऱ्या आपत्तीच्या काळात लवचिकता दाखवून त्या संकटातून बाहेर आलेले आहेत. आता या संकटातून पुन्हा उभं राहण्याचं मोठं आव्हान UAE समोर आहे. इराण अमेरिकेचा हा संघर्ष आणखी किती काळ चालू राहतो यावरती सर्व काही अवलंबून असेल. जर संघर्ष लवकर थांबला नाही आणि या दुबईवरती हल्ले होतच राहिले तर मात्र दुबईची अडचण होऊ शकते. दुबईची इमेज जर आणखी डॅमेज झाली तर मात्र याचे परिणाम त्या शहरावरती व्हायला लागतील. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराण अमेरिका युद्धानंतर आता दुबई सेफ राहिली आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.